रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 10 गटांकरता आणि 20 पंचायत गणाकरता निवडणूक होते. तसं पाहायला गेलं ते निवडणूक जवळजवळ एकतर्फीत होईल अशी आजची स्थिती आहे. पण त्याच्यामध्ये 2 गटांमधली चर्चा काही प्रमाणात सुरू आहे. एक आहे हातकंबा जिल्हा परिषद गट आणि दुसरा आहे गोळप जिल्हा परिषद गट. हातकंबा गटामध्ये सेनेत बंडखोरी झाले. माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम यांनी अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर तिकडे गोळपमध्ये 5 वेळा शिवसेना तिकिटावरती निवडून आलेले शिवसेने ज्येष्ठ नेते उदय बने मात्र अपक्ष निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषदचा कारभार गेल्या काही वर्षातला पाहिला तर विशेषतः 2012 ते 2017मध्ये उदय बने आणि परशुराम कदम यांचं अतिशय जवळचं नातं आहे. आणि उदय बने यांच्याकडे असलेला जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव पाहता अनेक लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतात. का नियमाबाबत संदर्भात काय अनभिज्ञता असेल ते विचारतात. त्यामुळे परशुराम कदम आणि उदय बने सभागृहामध्ये एकत्र असल्याकारणाने त्यांच्या नेहमी ह्या गोष्टीवर चर्चा व्हायच्या आणि कुठेतरी उदय बने गुरु आणि परशुराम कदम त्यांचे शिष्य असं काही संबोधलं जायचं. त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आता योगायोग असा आहे की गेल्या वेळेला दोन्ही जण शिवसेना तिकडे निवडून आले होते. पण ह्यावेळेला मात्र परशुराम कदमांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केली. आणि तिकडे मात्र शिवसेनेचे तिकिटावरती ह्यापूर्वी निवडून आलेले उदय बने अपक्ष लढवत आहेत. तिथं उद्धव ठाकरे सेनेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महत्त्वाचं म्हणजे कसं की दोघांची निशाणी नारळ आहे. त्यामुळे ह्या गुरु शिष्य हे दोघेही अपक्ष लढवत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोघांनी प्रतिष्ठापणाला केले. उदय बनेंची कारकीर्द 5 टर्म 5 वेळा सभागृहात आणि परशुराम कदमांची 2012 ते 2017 ही पहिलीच वेळ आणि पुढच्या टर्ममध्ये त्यांना अपक्ष लढावं लागतंय. त्यामुळे आता कुठेतरी हे 2 नारळ मतं स्वीकारतात का की नाकारतात ह्याकडेच मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर विशेषतः ज्या गोळप ग्रामपंचायतीमध्ये 1997 साली उदय बनेंचा राजकीय अस्त झाला जिल्हा परिषदमध्ये, त्याच गोळप जिल्हा परिषदमध्ये ते पुन्हा अपक्ष लढवत आहेत आणि आपली शेवटची निवडणूक म्हणून सांगतायत. आता मतदार ठरवणार आहेत की उदय बनेंचा पुन्हा उदय करायचा की त्यांचा राजकीय अस्त करायचा. या संदर्भातला निर्णय मात्र येत्या 9 फेब्रुवारीला दिसून येईल. पण एकंदरीतच काय 2 गुरुशिष्य दोघांची निशाणी नारळ. आता मतदार ठरवणार आहेत की नारळ नेमका कोणाचा फोडायचा. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.